मित्रांनो, वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सप्टेंबर महिन्यात 7 तारखेला आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. याचा सूतक काळही वैध असणार आहे. कुंभ आणि पूर्व भद्र नक्षत्रात होणारे हे पूर्ण चंद्रग्रहण याला खग्रास चंद्रग्रहण सुद्धा म्हणतात. खगोलशास्त्रज्ञ या चंद्रग्रहणाला ब्लड मून म्हणतात. ही अशी वेळ आहे जेव्हा चंद्र आकाशात पूर्णपणे लाल दिसतो. या चंद्रग्रहणाच्या तारखेबाबत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. कुणी 7 सप्टेंबर तर कुणी 8 सप्टेंबर सांगत आहे. परंतु नेमकी तारीख कोणती? चंद्रग्रहण हे 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9:58 हे चंद्रग्रहण सुरू होईल. ते रात्री 1:26 हे चंद्रग्रहण संपणार आहे. चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 28 मिनिटं असणार आहे. सूतक काळ किती वाजता सुरू होईल? तर हे ग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचा सूतक काळही वैध असणार आहे. चांद्र दिनदर्शिकेनुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ 9 तास आधी सुरू होतो. आगामी चंद्रग्रहणाचा सूतक काळ दुपारी 12:57 7 तारखेला सुरू होईल. म्हणजे 7 तारखेलाच दुपारी 12:57 सूतक काळ सुरू होणार आहे. आणि खरं चंद्रग्रहण हे 9:58 रात्री सुरू होईल आणि सगळं सूतक काळ असू द्या किंवा चंद्रग्रहण असू द्या हे रात्री 1:26 संपणार आहे. हे चंद्रग्रहण भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, फिजी आणि अंटार्क्टिकाच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला होणार आहे. पितृपक्षाची सुरुवात भाद्रपद पौर्णिमेपासून होते. पौर्णिमा तिथीचे श्राद्ध 7 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी केले जाते. अशा वेळी पितृपक्षाशी संबंधित विधी आणि श्राद्ध कर्म सूतक काळ सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावेत. मित्रांनो, चंद्रग्रहण का होते आणि कधी होते? तर खगोलशास्त्रज्ञाच्या मते पृथ्वी जेव्हा आपल्या कक्षेत फिरत असताना सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा ती सूर्यप्रकाश चंद्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखते. अशा वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. त्यामुळे चंद्राचा रंग काळा किंवा लाल दिसू शकतो. या घटनेला चंद्रग्रहण असे म्हणतात. तर ही होती 7 सप्टेंबर रोजी येणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाबद्दल संपूर्ण माहिती. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की विचारा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.